तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. जळगाव जामोदमध्ये व्यापाऱ्यांची सुरक्षा धोक्यात. 3.5 लाख रुपयांची रोकड लंपास, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. जळगाव जामोद प्रतिनिधी. जळगाव जामोद शहर व तालुक्यात दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. नुकतीच घडलेली घटना याचे ताजे उदाहरण ठरली आहे. व्यापाऱ्यांना धास्ती वाटावी अशी ही घटना 21 फेब्रुवारीच्या रात्री 9:30 वाजता शहरातील दुर्गा चौकात घडली. व्यापाऱ्यांच्या हाती असलेली बॅग हिसकावली. शहरातील नामांकित व्यावसायिक गोविंद भिकारीलालजी अग्रवाल यांच्या देशी दारू दुकानाचे मॅनेजर अभिमन्यू देवकर आणि बाबूराव चोपडे 3,34,000 रुपयांची रोकड घेऊन घरी जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्याकडील बॅग हिसकावली आणि पळ काढला. 2/24 रोजी आम्हाला झालं. संध्याकाळी रोजच्या प्रमाणे मी रात्री 9:20 दुकानावरून 2 माणसं कॅश घेऊन निघालो. थैलीमध्ये कॅश घेऊन निघालो. माझ्याबरोबर एक दिलीप हिस्सल नावाचा मनुष्य सुद्धा होता. आम्ही दोघं ते 2 दिवसाची कॅश होते. थैलीत आणत असताना गोविंद शेठ अग्रवाल यांच्या घराच्या जवळच बिलकुल म्हणजे शर्माजी डॉक्टर यांच्या घराच्या जवळ एक पाठीमागून अज्ञात व्यक्ती तोंडाले रुमाल बांधून आला आणि जोरानं मला धक्का देऊन माझ्याजवळली बॅग हिसकली. मी हरामखोरा असं त्याला म्हटलो, आरडाओरडा केली आणि तो दिलीप नावाचा माणूस माझ्याबरोबर जो होता तो सुद्धा त्याच्या पाठीमागे धावला आणि इतर लोकसुद्धा धावले. तो इतका जोरानं पळून गेला. शेठच्या घराच्या पाठीमागे मागून तो सरळ तिकडे निघून गेला. बॅगमध्ये अंदाजे किती रक्कम होती? अंदाजे त्याच्या 3 लाखाच्या वरती होती. 334. त्या प्रकारे तक्रार तुम्ही केली का? तक्रार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्री जवळजवळ 11:30-12च्या दरम्यान तेथे मी तक्रार दाखल केली स्वतः माझ्या सहीने. पोलिसांनी या परिसरातले काही CCTV कॅमेऱ्याचे फुटेज काही चेक केले का आतापर्यंत? ते आले होते, चेक केले, फुटेज चेक केले. कपले यांचा दुकानामधील हे सुद्धा. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी मदतीचा प्रयत्न केला असला तरी चोरटा फरार झाला. पोलीस तपासात प्रगती नाही. या घटनेची तक्रार व्यापाऱ्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम 3042 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप चोरट्याचा कोणताही शोध लागलेला नाही. ठाणेदार श्रीकांत निचे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI नारायण सरकटे या प्रकरणाचा तपास करत आहे. तालुक्यातील व्यापारी भयभीत. या घटनेमुळे जळगाव जामोद तालुक्यातील व्यापाऱ्यांमध्ये मोठी भीती पसरली आहे. दिवसाढवळ्या लुटमारीच्या घटना घडत असल्याने व्यवसायासाठी लागणारी मोठ्या प्रमाणातील रोकड कशी सुरक्षित ठेवावी हा प्रश्न व्यापारी वर्गासमोर उभा राहिला आहे. पोलिसांची निष्क्रियता आणि वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी अस्वस्थ झाले आहेत. व्यापारी सुरक्षेच्या मागणीवर ठाम. व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरात गस्त वाढवावी, मुख्य चौकांमध्ये CCTV कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी आणि गुन्हेगारांना त्वरित अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. पोलिसांसमोर मोठे आव्हान.
चोरट्यांचा वाढता धाडस आणि पोलिसांची मर्यादित कारवाई यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। व्यापाऱ्यांचे नुकसान आणि मानसिक तणाव वाढत चालल्याने पोलिसांनी तत्काळ पावले उचलून चोरट्यांना गजाआड करणे गरजेचे आहे। जळगाव जामोद शहरातील चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे व्यापारी आणि नागरिकांचे लक्ष जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।